नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. मी भांडवलशाही व्यवस्थेचा समर्थक आहे अनेक अर्थाने. कारण काय होतं की भांडवलशाही व्यवस्थेमध्ये सर्व घटकांना समान पातळीवरती किमान पक्षी संधी म्हणून तरी संधी मिळते. बाकीच्या व्यवस्थेत ते तसं आहे की नाही मला माहीत नाही, कारण त्याच्यावरती आणखी तज्ज्ञ लोक त्याच्यावरती बोलतात. पण भांडवलशाही व्यवस्थेमध्ये क्रोनी कॅपिटलिझम येतं आणि त्याबरोबर काही अपप्रवृत्ती अशा असतात की 4, 5, 10 एवढीच लोकं स्पर्धेत राहतात. सगळ्यात मोठं उदाहरण इंडिगोचं आहे. अलीकडच्या काळामध्ये केंद्र सरकारने सांगितल्यानंतरसुद्धा जे यथोचित पद्धतीचा वापर करून मग तिथे असलेले कॅप्टन्स असतील किंवा इतर कॅबिन क्रू मेंबर्स असतील यांच्याबद्दल नियमन करणं अपेक्षित होतं. ज्या एकट्या इंडिगोचा देशांतर्गत बाजारपेठेमध्ये 60% विमान वाहतुकीचा वाटा आहे, त्यांनी ते केलं नाही आणि नंतर काय झालं ते आपण पाहिलं. हे का होतं तर जी स्पर्धा आहे ती फेअर नसेल, कारण त्याच्यानंतर मग सरकार जागं झालं आणि असं म्हटलं की इंडिगोचा हा जो वाटा आहे तो कमी केला पाहिजे कारण स्पर्धा फेअर नाही आहे. अशा वेळेला एखादी संस्था असते का, तर ती इंडिगोच्या प्रकरणामध्ये जी संस्था चर्चेत आली ती आहे केंद्र सरकारचीच एक संस्था की जी स्पर्धा फेअर कशी राहील, कुणी अनुचित असा लाभ घेणार नाही हे पाहते. पण खरोखर ती संस्था कशी फंक्शन करते, त्यासाठी काय करायला हवं, तुम्ही कसं ॲप्रोच होता, किती लोक तिथे काम करतात, एखादे दुसरं उदाहरण आहे का की ज्याच्यातनं ही जी अनफेअर प्रॅक्टिस आहे ती थांबवली गेली आहे. तर हे समजून घेण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचे तज्ज्ञ आज माझ्यासोबत आहेत. त्यांचा माझा अलीकडच्या काळात परिचय झाला. सर, मी तुम्हाला ओळखतो, तर तुमचाच आता महाराष्ट्राला परिचय करून द्या. नमस्कार. मी प्रोफेसर नरेश बोडके. मी इकॉनॉमिस्ट आहे आणि गोखले इन्स्टिट्यूटला प्रोफेसर आणि डीन ऑफ अकॅडमिक्स आहे. या अगोदर मी 3-3.5 वर्ष कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाला डायरेक्टर म्हणून काम केलं आहे आणि त्यामुळे कदाचित राहुल सरांना या विषयामध्ये अजून काय घडतं आहे हे समजून घेण्यासाठी कदाचित सरांनी हा विषय पुढे घेतला आहे. तर या विषयामध्ये खरं तर आपण पुढे काही काही बोलूया. उदाहरणासह तुम्हाला सांगेल. पण काही नावं मी मुद्दामून टाळेल पुढच्या आपल्या याच्यामध्ये. त्याचं कारण असं की काही केसेस खूप सेन्सिटिव्ह असतात आणि त्या कमर्शियली त्याचा मार्केटवरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मी काही उदाहरणं जरूर देईल जे मार्केटमध्ये जसे ऑर्डर्स ऑलरेडी आलेले आहेत त्याची नावं मी नक्की सांगेल. परंतु जे इन्व्हेस्टिगेशनमध्ये आहे किंवा ज्याचं काही इन्व्हेस्टिगेशन चालू आहे अशी नावं मी टाळेल. राईट. सो हे जे कमिशन आहे, हे कमिशन आलं केव्हा, ते आणण्याचा हेतू काय होता आणि आता ते फंक्शन कसं करतं? थोडक्यात सांगतो मी. आता खरं तर लोकांना माहिती असेल कदाचित हा, पण 1969ला MRTP ॲक्ट आला होता. MRTP ॲक्टच्या अंतर्गत एक MRTP कमिशन होतं. पण MRTP कमिशनचा एक उद्देश होता आणि तो निगेटिव्ह उद्देश होता. म्हणजे मोनोपॉली म्हणजे ज्या काही मक्तेदारी असतात त्या मक्तेदारी कंट्रोल करणं हा त्याचा एकमेव उद्देश होता. पण मग त्याच्यामुळे काय झालं, रेड टेपिझम आला आहे किंवा त्याच्यामुळे नुसतं कंट्रोल किंवा त्याला आपण काय म्हणतो रेग्युलेटरी मार्केट जे आहे किंवा रेग्युलेशन ऑफ द मार्केट हाच त्याचा एकमेव उद्देश होता. त्याचा बऱ्याच प्रमाणात हा भांडवलशाही म्हणतो किंवा त्या कारखानदारी होतो ही वाढण्यामध्ये कमी होण्यामध्ये त्याचा परिणाम झाला. म्हणजे हे मार्केटमध्ये खरं तर हे वाढायला पाहिजे, ते वाढायच्या वेळी ते कमी होत चाललं होतं आणि हे जगभर ही परिस्थिती होती. मग वेगवेगळ्या देशांनी हे असे कमिशन सुरू केले, जसं की युरोपियन कमिशन ऑफ इंडिया, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ युरोप किंवा अमेरिकेमध्ये फेडरल ट्रेड कमिशन आहे FTC. आणि FTC इज व्हेरी पॉवरफुल बॉडी. म्हणजे FTCची नोटीस आली तर लोक जसं आपल्याकडे CBI आणि EDला घाबरतात तसं अमेरिकेमध्ये FTCला घाबरतात. हो हो. तर अशा धर्तीवरती मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांनी 2003ला हा कॉम्पिटिशन कमिशन ॲक्ट आणला. मग कॉम्पिटिशन कमिशन ॲक्ट हा बेसिकली MRTP ॲक्टला रिपील करून आणला. ते रिपील करायचं कारण काय होतं तर आपल्याला मार्केटमध्ये पॉझिटिव्ह सेंटिमेंट द्यायचे आहेत. म्हणजे MRTP जसं निगेटिव्ह होतं तसं मार्केटमध्ये सगळ्यांना काम करण्याचा अधिकार आहे आणि फेअर कॉम्पिटिशन असावी, म्हणजे स्पर्धा मार्केटमध्ये असावी, स्पर्धेचं संवर्धन व्हावं या दृष्टीचा पॉझिटिव्ह असा हे घेऊन हे कॉम्पिटिशन बिल जे आहे कॉम्पिटिशन ॲक्ट 2002 असं म्हणतो आपण, ते 2003ला पास झालं. आणि 2009 पासून ॲक्च्युअल कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया नावाची ही ऑटोनॉमस बॉडी, स्वायत्त बॉडी आहे. याच्यावर कुठल्याही सरकारचं कंट्रोल नाही आहे. जरी याच्यातल्या कमिशन आणि मेंबर्सची नियुक्ती सरकार करत असलं तरी एकदा नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या याच्यामध्ये त्यांना पदावरून काढण्यासाठी हे सरकार त्यांना काढू शकणार नाही आहे. इतक्या असे त्याचे अवघड त्याचे प्रोव्हिजन्स आहेत. त्यामुळे तशी ऑटोनॉमी दिली जाते. आता ती ऑटोनॉमी खऱ्या अर्थाने होते न होते ते आपल्याला ऑर्डर्सच्या थ्रू बघता येऊ शकेल. पण कायदेशीरदृष्ट्या मात्र हे कमिशन ऑटोनॉमस आहे आणि याच्या वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत किंवा वेगवेगळ्या व्हर्टिकल्स आहेत. त्यामध्ये 2-3 व्हर्टिकल खूप महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे अँटी ट्रस्ट. अँटी ट्रस्ट म्हणजे काय, जसं आता अमेरिकेमध्ये जसं आपल्या सोसायटीचा कायदा असतो, ट्रस्ट म्हणजे बेसिकली कॉर्पोरेट.
तर जे काही कॉम्पिटिशनच्या अगेन्स्ट काम करतं किंवा मार्केटच्या अगेन्स्ट काम करतं त्याला अँटी ट्रस्ट असं म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये अँटी ट्रस्टमध्ये अजून 2 डिव्हिजन आपण करतो किंवा 3 डिव्हिजन आपण करता येतात त्याला. एक म्हणजे ज्याच्यामध्ये सगळे मार्केटमधले जे काही प्लेयर असतात ते एकत्र येऊन कुठल्या एखाद्या वस्तूची किंमत ठरवतात. बेसिकली त्याला आपण कार्टेल म्हणतो. असं कार्टेल याच्या अगोदर होतं का? बस झालं का? झालं. तर स्टीलमध्ये आणि सिमेंटमध्ये असे कार्टेल होते आणि ते कॉम्पिटिशन कमिशननी बस्ट केले. कारण ह्या सगळ्या स्टीलच्या कंपन्यांनी, सगळ्या सिमेंटच्या कंपन्यांनी एकाच वेळेला कमी अधिक फरकाने भाव वाढ केली मार्केटमध्ये. जर सगळे तुम्ही एकत्र आलात, समजा आपण 4 लोक आहोत आणि 4 लोकांचं आपलं मार्केट आहे. आपण 4 लोकांनी जर ठरवलं की आता आपण सगळ्यांनी मिळून मार्केटमध्ये शोषण करायचं किंवा मार्केटमध्ये प्राइसेस वाढवायचे, तर आपण काय करतो आहे, आपण सगळे एक अशा ठिकाणी असा एक प्लॅटफॉर्म तयार करतो की त्याच्यामध्ये तुम्ही प्राइसेस वाढवता. प्राइसेस वाढवल्यानंतर म्हणजे एकच डिसिजन झाला, म्हणजे आपण एका प्रमाणात विचार केला तर आपण मक्तेदार झालो आहे. स्पर्धा म्हणजे मक्तेदारीच्या विरोधात आहे. आपण 4 वेगवेगळे जर ऑपरेट करत असेल तर ती स्पर्धा आहे. पण 4 लोकांनी एकत्र येऊन जर डिसिजन घेतलं तर ती मक्तेदारी होते. मग असे जे काही प्रॅक्टिसेस आहेत ज्या कॉम्पिटिशनच्या किंवा फेअर कॉम्पिटिशन म्हणून आपण त्याला फेअर कॉम्पिटिशनच्या विरोधात जातात, याचे इन्व्हेस्टिगेशन करण्याचे आणि एन्फोर्समेंटचे सुद्धा पॉवर कॉम्पिटिशन कमिशनकडे आहे. ओके. कॉम्पिटिशन कमिशन जसं ऑटोनॉमस आहे त्याच्यामध्ये सुद्धा अजून एक विंग आहे ज्याला इन्व्हेस्टिगेशन विंग म्हणतो. DG डायरेक्टर जनरल ऑफ इन्व्हेस्टिगेशन ही एक अजून एक ऑटोनॉमस बॉडी आहे. ती या प्रकारची जसं CBI आणि ED रेड्स करतात तसे हे लोक वेगवेगळ्या कंपन्यांवरती रेड्स करतात. त्यांचे मोबाईल्स, लॅपटॉप्स किंवा ह्या सगळ्या थ्रू फॉरेन्सिक डेटाच्या थ्रू ते शोधतात की ह्यांच्यामध्ये काही देवाणघेवाण झाली का, काही प्रकारचं कोऑर्डिनेशन झालं का, आणि झालं असेल तर त्यांच्यावरती अशा प्रकारचे फाईन होतात. ही एक भाग झाला. दुसरा एक भाग आहे की मार्केटमध्ये ऑलरेडी सगळे प्लेयर्स आहेत, पण नैसर्गिकदृष्ट्या काही लोकांकडे जास्त पॉवर आहे मार्केटमध्ये. ही केस खरं तर ज्यावेळेला जिओ नावाची जी काही कंपनी आहे ही मार्केटमध्ये आली त्यावेळेला ही केस त्यांच्या विरोधात झाली होती. व्हायचा प्रयत्न झाला, पण ती सिद्ध झाली नाही कॉम्पिटिशन कमिशनमध्ये. त्याचं कारण असं की जिओ हा नवीन प्लेअर होता. नवीन प्लेअर असल्यामुळे त्याच्या विरोधात कुठले हे नव्हते, म्हणजे अब्यूज केल्याचे दुसरे कुठले पुरावे नव्हते. पण आपल्या कायद्यामध्ये एक पॉवरफुल प्लेयर एका पर्टिक्युलर मार्केटमधला जर तो दुसऱ्या मार्केटमध्ये जर त्याची इन्व्हेस्टमेंट घेऊन जात असेल आणि तिथे जर तो पॉवर अब्यूज करत असेल तर त्याला पनिशमेंट करण्याची तरतूद आपल्याकडे नाही आहे. ओके. समजा मी एक मोठा माणूस आहे एका वेगळ्या मार्केटमध्ये, पण मी आता नवीन मार्केट शोधलं आहे, त्या मार्केटमध्ये साधारण प्लेयर आहेत सगळे, त्याच्यात जाऊन मी डॉमिनन्स केला, तर माझ्याकडे पूर्वीचा काही अनुभवच नाही त्या मार्केटचा, त्यामुळे माझ्या विरोधात केस होत नाही अब्यूज ऑफ डॉमिनन्सी. ओके. म्हणजे अब्यूज ऑफ डॉमिनन्स काय आहे, तर मी 2 प्रकारचं आहे. एक तर ग्राहकांना तुम्ही शोषण करताय, ते तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे प्राइसेस वाढवताय, तुम्ही मार्केटवरती डॉमिनन्स किंवा एखादी सप्लाय चेन डिस्टर्ब करताय, एखादं इंटरनल तुम्हाला जे काही पार्ट्स असतील ते पार्ट्स तुम्ही मार्केटमध्ये जाऊ देत नाही आहेत, अशा प्रकारचे सुद्धा असतील. किंवा तुम्ही तुमचे जे सप्लायर्स आहेत, म्हणजे खालच्या साईडला कस्टमर्स, वरच्या साईडला सप्लायरला सुद्धा तुम्ही अडवताय. अशा प्रकारे सुद्धा ते डिजिटल प्लॅटफॉर्म्समध्ये जसं ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, याच्यामध्ये सुद्धा त्यांच्यामधली कॉम्पिटिशन तुम्ही रिस्ट्रिक्ट करता. अशा प्रकारचे जे काही केसेस होतात ते पण अँटी ट्रस्टमध्ये येतात. अजून एक टाईपचं एक आहे इन्व्हेस्टिगेशन होतं, ते इन्व्हेस्टिगेशन म्हणजे बेसिकली स्पोक अँड हब. स्पोक अँड हब म्हणजे काय, बेसिकली जसं आपण सायकलचं रिंग असते त्याला अनेक स्पोक आहेत आणि मध्ये एक हब आहे. प्रत्येक स्पोक वेगवेगळा आहे, तुम्ही सगळे प्लेयर वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, पण हा हब जो असतो हा हब हे सगळ्यांना कनेक्ट करतो आणि मार्केट शोषण करतो. मग सगळ्या प्राइसेस ठरवायच्या, त्या प्राइसेस कोणत्या जी काही मार्केटमध्ये जी हाय डिमांड असते त्या टाईमला त्या वाढवायच्या. अशा प्रकारचे संशय मात्र बऱ्याचदा लोकांनी कंप्लेंट केलेल्या आहेत. म्हणजे याला आपण म्हणता येईल की स्विगी झोमॅटोचा केस असेल किंवा उबर आणि दुसरा कुठला आहे, ओला, उबर आणि ओला आहे, किंवा अजून एअर इंडिगो, पूर्वी इंडिगो आणि यांच्यामध्ये सुद्धा असं बोललं जायचं. याच्यातली कुठलीही केस सिद्ध झाली नाही, त्यामुळे आपल्याला ऑथेंटिकदृष्ट्या याचं काय म्हणू शकत नाही की यांनी काही केलं असेल. परंतु तुम्ही जेव्हा मोबाईल वर तुम्ही ॲप डाउनलोड करता आणि तुम्ही ट्रॅकिंगची परमिशन देता दुसऱ्या ॲपला, समजा तुम्ही ओला आहात, मी उबर आहे, माझ्या फोनमध्ये मी दोन्हीला परमिशन दिली माझं ट्रॅक करायची. तुम्ही जर पहिले ओला बुक करायला गेलात आणि तुम्हाला लक्षात आलं की इथे आता आपल्याला अमुक ठिकाणी जायचं आणि 100 रुपये आपल्याला प्राईस आहे, लगेच तुम्ही उबरकडे जाता. उबरकडे जाताय तुम्ही आणि तुम्हाला उबरकडे थोडंसं जास्त दिसलं की तुम्ही परत ओलाकडे येता. ओलाकडे आला की तोपर्यंत ओलाची प्राईस वाढलेली असते. म्हणजे यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन आहे का याचं इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल तर ती कोणती बॉडी आहे, कोण करेल,
किंवा अशा प्रकारच्या तत्सम Okay. कुठल्याही कंप्लेंट असतील त्या मोठ्या लेवलच्या, तर त्या इन्व्हेस्टिगेट करायचा अधिकार हा कॉम्पिटिशन कमिशनच्या आपल्या प्रेक्षकाला आणखी सोप्या पद्धतीने मी सांगतो. सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये समजा एखादं टेंडर फ्लोट झालं, तर जे कॉन्ट्रॅक्टर येतात ते आपापसात बसतात, रिंग तयार करतात आणि ते बिलोनी भरायचं का अपनी भरायचं हे ठरवतात, कारण हे आपल्या रोजच्या जीवनातलं आहे म्हणून. किंवा अगदी सीझन आला, गणपतीचा उत्सव आला, दिवाळी आले, अशा काळामध्ये तुम्हाला लक्षात येत असेल की अमक्या गावावरून तमक्या गावासाठी जाणाऱ्या ज्या ट्रॅव्हल्स आहेत ते त्यांचे दर अमाप वाढवतात. 600 रुपयावर मग 2000 3000 रुपयापर्यंत जातात आणि दरवर्षी RTOनं लक्ष करून माध्यमं त्याच्या बातम्या करतात, परंतु त्याच्यात काहीही होताना दिसत नाही. किंवा मधल्या काळामध्ये हे जे देशाचे केंद्रीय वाहतूक मंत्री आहेत नायडू, त्यांची मी मुलाखत केली होती आणि त्यांना मी हाच प्रश्न विचारला होता की ज्या वेळेला पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि तिथून जे नातलग आहेत त्यांना परत आणायचं आहे, अव्वाच्या सव्वा दरानं त्यावेळेला विमान वाहतूक कंपन्यांनी परत येणाऱ्या मंडळींसाठी चार्जेस केले. त्याच्यावरती ते असं म्हणाले की याबद्दल सरकार विचार करते की कॅप लावला पाहिजे वगैरे. आता ही 2-3 मी साधी उदाहरणं दिली, पण रेकॉर्डिंग सुरू होण्याच्या आधी जे केश कर्तन चालवणारे मंडळी आहेत त्यांचं तुम्ही एक साधं उदाहरण दिलं, तर ते जर आपल्या प्रेक्षकांना. मला असं वाटतं अशा सेवा देणारे कुठलेही जे काही लोकल सेवा असतात, आपल्याला असं वाटतं की कॉम्पिटिशन हा विषय फक्त राष्ट्रीय लेवलवर आहे किंवा आंतरराष्ट्रीय लेवलवरती कंपन्या. तसं नाही आहे ॲक्च्युली. तुमच्या घरगुती अगदी तुमच्या घराच्या बाहेर 5 जर तुमचे भाजीवाले फळावाले असतील, तर भाजी आणि फळावाले ते सगळे मिळून कोऑर्डिनेट करतात की ॲपल आपल्याला या दराने विकायचे आहेत, किंवा तुम्हाला द्राक्ष तुम्हाला या दराने विकायचे आहेत. म्हणजे जवळजवळ सारख्याच दरात ते विकत असतात. म्हणजे एक प्रकारचं हे कार्टेल आहे. दुसरं आहे सलूनचं मी उदाहरण तुम्हाला देत होतो. सलूनच्या संघटना आहेत, आता ह्या बेकायदेशीर आहे ॲक्च्युली. हे जर कॉम्पिटिशन कमिशनमध्ये चॅलेंज केलं गेलं तर सलून चालवणाऱ्या ज्या संघटना आहेत त्या रेट ठरवतात त्या एरियामध्ये की या एरियामध्ये 200 रुपये तुम्हाला केस कापायला लागतील, 150 रुपये तुम्हाला शेविंग करायला लागेल. सो हे अँटी कॉम्पिटेटिव्ह आहे. त्याचं कारण असं आहे की इथे स्पर्धा झालीच नाही आहे, तुम्ही सगळ्यांनी मिळून प्राईस ठरवली आहे. ह्याला ही अशा प्रकारची जी काही प्राईस डिटर्मिनेशन आहे, ही प्राईस डिटर्मिनेशन कायद्यामध्ये 100% त्याला प्रोहिबिटेड आहे, ती तुम्हाला तशी करता येत नाही. अशा प्रकारचं उदाहरण आपण अजून मोठ्या मार्केटमध्ये, जसं मी सिमेंटचं दिलं आहे आणि स्टीलचं दिलं आहे. सिमेंट आणि स्टील यामुळे दिलं की ह्या केसेस झाल्या आहेत आणि याच्यावरती दंड पण लागलेले आहेत. पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा जसं मी अब्यूज ऑफ डॉमिनन्सचं एक उदाहरण दिलं की तुम्हाला 2 केसेस मी सांगतो ज्या आता ऑलरेडी आहेत, ज्या मार्केटमध्ये आहेत. एक म्हणजे गुगल आहे आणि दुसरं म्हणजे फेसबुक आहे. तर गुगल आणि फेसबुक, गुगल सर्च इंजिन म्हणून त्याचा जो डॉमिनन्स आहे त्या मार्केटमध्ये, त्याच्यावर सुद्धा केस झाली आहे. त्याच्या डिटेल्स मी सांगू शकणार नाही, पण त्याच्यामध्ये गुगल दोषी पकडला गेला भारतामध्ये. दुसरं आहे फेसबुक, ज्याला आता आपण मेटा म्हणतो. फेसबुकला सुद्धा मला असं वाटतं त्यांच्या त्या केसबद्दल, म्हणजे इट वॉज अबाउट दी प्रायव्हसी रिलेटेड, डेटा प्रायव्हसी रिलेटेड केस. त्याच्यात 250 कोटीच्या आसपास काहीतरी त्यांना फाईन लागला होता भारतात. गुगलला तर 2 केसेसमध्ये मला असं वाटतं जवळजवळ 2800 कोटीचा फाईन लागलेला आहे भारतात गुगलवरती, 2 वेगवेगळ्या केसेसमध्ये. जसं फॉर एक्झाम्पल त्यांच्या सर्च इंजिनमध्ये डॉमिनन्स दाखवलं. एक्झॅक्टली. इव्हन मोबाईल्समध्ये त्यांनी काय केलं आहे अँड्रॉइडमध्ये विशेष करून, की तुमचे ॲप हे प्रीलोडेड असतात. तर तुमचे बाकीचे जे काही तुमचे प्ले स्टोअर्स आहेत, जसे आपण प्ले स्टोअर, जसं आता प्ले स्टोअर आलं की तुमचं ॲपल स्टोअर आलं, हे दुसरा स्टोअरच तुमच्याकडे नाही आहे, तुम्हाला त्यांचेच ॲप घ्यावे लागणार. सो दुसरा ॲप तुम्ही वापरणार नाही. दिस इज ऑल्सो अँटी कॉम्पिटेटिव्ह. त्याच्यासाठी त्यांना हे करावं लागलं आणि ते ॲप डिलीट करू शकत नव्हतं तुम्ही. आता मात्र तुम्ही डिलीट करू शकता ते ॲप. ही जी प्रोव्हिजन होती, ही प्रोव्हिजन कॉम्पिटिशन कमिशनच्या केस नंतर झाली. म्हणजे अगदी तुम्ही आंतरराष्ट्रीय बाजारात झालेलं कार्टेल किंवा अब्यूज ऑफ डॉमिनन्स ते आतापर्यंत. उदाहरणार्थ मी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. एका केसमध्ये मी इन्व्हॉल्व होतो आणि ती नेदरलँडची केस होती आणि ती अरोमा केमिकल्सच्या रिलेटेड केस होती. मी कंपन्यांची नावं याच्यामुळे सांगत नाही, कारण ते सांगता येणार नाही आपल्याला. ठीक आहे. आणि त्यातून त्या 2 मोठ्या कंपन्या एकत्र येणार होतात, ज्याला आपण मर्जर म्हणतो. तर मर्जर हा एक चौथा डायमेन्शन आहे जो कॉम्पिटिशन कमिशन त्याच्यावर कंट्रोल करतो. ओके. तर अशा प्रकारचं मर्जर जर झालं असतं आणि त्या वेळेला खरं तर मी असा स्टँड घेतला की ते मर्जर जर झालं तर इंडियन केमिकल मार्केट जे अरोमा केमिकल मार्केट जे ते डिस्टर्ब होऊ शकतं आणि इथे एम्प्लॉयमेंट कमी होऊ शकतो, इथल्या लोकल प्लेयरला त्रास होऊ शकतो. म्हणून त्याच्याकडनं स्पेशल प्रोव्हिजन करून घेतली की तुम्ही इंडियन मार्केटमध्ये डिस्टर्ब करणार नाहीत. अशा प्रकारचं अंडरटेकिंग त्याच्याकडे घेतल्यानंतर ते मर्जर झालं. वास्तविक ते फॉरेन मर्जर होतं, त्यामुळे त्याचा आपल्यावर परिणाम आता डायरेक्ट होणार नाही आहे. दुसरा याचा एक डायमेन्शन असा आहे की जसे आता आपल्याकडं स्टार्टअप्स वगैरे चालू झालेत,
स्टार्टअप जसा एखादा नावारूपाला येतो एखाद्या मार्केटमध्ये, हम्म. तसा त्या मार्केटमधला डॉमिनंट प्लेअर त्याला लगेच मार्केटच्या दामापेक्षा जास्तीचे दाम देऊन त्याला विकत घेऊन टाकतो. म्हणजे आपल्याकडं इंग्लिशमध्ये म्हण आहे कॅच दे मर्ली बेसिकली. तर तुम्ही मार्केटमध्ये स्पर्धा तयार होऊच नाही या दृष्टीने तुमची ते डॉमिनंट प्लेयर मार्केटमध्ये काम करत असतात आणि त्याला कॉम्पिटिशनच्या भाषेमध्ये किलर ॲक्विजिशन म्हणतात. हो. तर अशा प्रकारचं किलर ॲक्विजिशन भारतामध्ये 2-3 कंपन्यांनी खूप मोठ्या प्रमाणात केलं. हे जर तुम्ही डेटा बघितला तर तुमच्या लक्षात येईल कोण ते 2-3 लोक आहेत ज्यांनी कोणत्या कोणत्या मार्केटमध्ये असे कन्सॉलिडेशन करून आणले. त्याला आपण मार्केट कन्सॉलिडेशन म्हणतो. मग मार्केटमध्ये स्पर्धाच जर संपून टाकली तर तुमच्याकडे पॉवर वाढते. तुम्हाला मार्केटला डिक्टेट करण्याची पॉवर वाढली आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही मार्केटमधली सप्लाय कमी जास्त करू शकता. राईट. तुम्ही सप्लाय कमी केलं की ऑटोमॅटिक प्राइसेस वाढणार आहेत. आणि जेव्हा अशा प्रकारची सिच्युएशन असते तेव्हा एक्सेस कॅपॅसिटी मार्केटमध्ये वेस्ट होते. म्हणजे बेसिकली कॅपॅसिटी आहे तुमच्याकडे प्रोड्यूस करण्याची पण तुम्ही करत नाही. म्हणजे सप्लाय तुम्ही रिस्ट्रिक्ट करताय कोणत्याही. अगदी म्हणजे मी उदाहरण देतो सिमेंट आणि स्टीलचं, कारण सिमेंट आणि स्टीलमध्ये अशा प्रकारचे प्रयोग झालेले आहेत आणि ते पकडले गेलेले आहेत. राईट. 2 महत्त्वाचे प्रसंग किंवा 2 पामोलिन हे त्याचं उदाहरण आहे. भारतीय बाजारपेठेमध्ये ज्या वेळेला पामोलिन हे तेल आलं त्यावेळेला मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या खाद्यतेलापेक्षा त्याची किंमत कितीतरी कमी होती. रेशनिंगच्या माध्यमातून सुरुवातीला पामोलिन हे विकत दिलं जायचं रेशनिंगच्या दरामध्ये. आज जर पामोलिन ह्या तेलाचे आणि बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या इतर खाद्यतेलांच्या किमती आपण पाहिल्या तर आपल्या लक्षात येतं की पामोलिन की जे वेगळ्या आपल्या शेजारच्या राष्ट्रातून येतं ते आता पर्यायी खाद्यतेल म्हणून भारतीय किचनमध्ये पूर्णपणे स्थिरावलेलं आहे आणि त्याच्यात फारसं काही बदल होताना दिसत नाही. मला आठवतं की एका मोठ्या उद्योगपतीने 2006 साली नेक्स्ट ऑइल विल बी नॉट अ क्रूड ऑइल किंवा खाद्यतेल नसेल तर ते डेटा असेल असं म्हटलं होतं. आणि 2006 सालापासून त्या उद्योगपतीनं त्या व्यवसायामध्ये हळूहळू स्वतःचा डॉमिनन्स वाढवला. त्यामुळे भविष्यामध्ये ज्याच्याकडं डेटा अधिक प्रमाणात आहे, देशाच्या संसदेमध्ये श्री राहुल गांधी यांनी या संदर्भात एक भाषण वर्षभरापूर्वी केलं होतं. आणि सगळ्यांना माहिती आहे की तो डेटा जर एका विशिष्ट मल्टीनॅशनल कंपनीकडे मोठ्या प्रमाणात राहिला तर काय होऊ शकतं, त्यांचा डॉमिनन्स किती वाढू शकतो. अशा वेळेला सर जे आपल्याला माहिती देत आहे ती किती महत्त्वाची आहे हे आपल्याला लक्षात येतं. अनफॉर्च्युनेटली तुम्ही एवढी 4 वर्ष तिथं काम केलं आहे तरीसुद्धा मी तुमच्याशी बोलत असताना आणि इतक्या 26 वर्षाच्या माझ्या प्रदीर्घ पत्रकारितेनंतरसुद्धा ही मक्तेदारी रोखण्यासाठीची जी शासकीय यंत्रणा आहे ती प्रादेशिक पातळीवरती खरोखर काम करते का, राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा तिच्याकडे तेवढं मनुष्यबळ आहे का, हा प्रश्न मला सोडवता नाही येतो. मला असं वाटतं तिथून आपण सांगूया की तिथं कसं काम होतं, प्रादेशिक पातळीवरती काय काम होतं आणि माझ्यासारख्याला जर तुमच्याकडे अप्रोच करायचं असेल तर काय करायला पाहिजे. मला असं वाटतं तुम्ही एकदम कळीचा मुद्दा उपस्थित केला आहे. आता आपल्याकडे कन्झ्युमर फोरम नावाची एक संस्था आहे, ग्राहक संस्था, की तुम्हाला ग्राहकावर अन्याय झाला की ग्राहक तिथे दाद मागू शकतो. ती जिल्ह्याच्या ठिकाणी आहे. त्यामुळे त्याचं डिसेंट्रलायझेशन झालेलं आहे, विकेंद्रीकरण झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला न्याय लवकर मिळतो. पण एवढ्या मोठ्या 150 कोटीच्या देशामध्ये एक संस्था आहे ज्याच्यामध्ये साधारण 100 कर्मचारी असतील कदाचित. 100 कर्मचारी 150 कोटीच्या देशामधले जे काही व्यवसाय आहेत. आता ह्यात कोणते व्यवसाय आहेत, अगदी डिजिटल मार्केटपासून, जसं मी गुगल सांगितलं, फेसबुक सांगितलं, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, अगदी डिजिटल मार्केटपासून डिजिटल स्पेसपासून ते अगदी तुमच्या रोड कन्स्ट्रक्शनपर्यंत, तुमच्या इलेक्ट्रिसिटीपर्यंत, अगदी बँकिंगपर्यंत सगळ्या सर्व्हिसेस त्यामध्ये कवर आहे, फिनटेकपर्यंत. असंच एक मर्जर आलं होतं. त्यामध्ये 2 जे काही मार्केटमधले महत्त्वाचे प्लेयर होते ते मर्ज होणार होते. आम्ही ते रिजेक्ट केलं, ते मर्जर होऊ दिलं नाही. तर ते जर एकत्र झालं असतं किंवा त्याच्यात जर हे कदाचित असं मर्जर झालं असतं तर ते आपल्याला जे आत्ता डिजिटल पेमेंट करायला जो कॉस्ट लागते 0.2 पैसे किंवा 0.5 पैसे 100 रुपयाला वगैरे वगैरे, ती अचानक वाढली असती. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या आपण लक्ष देत नाही, पण तिथे मार्केटमध्ये ते घडत असतं. आता ही संस्था काम जरूर चांगलं करते कारण तिचा तो रोल आहे, ते कॉम्पिटिशनचं तिला तेवढी फ्रीडम पण दिलं आहे. पण मला असं वाटतं की जेवढी भीती फॉर बेसिकली फेडरल ट्रेड कमिशन, म्हणजे मी कम्पेअरच करतो, FTC जे आहे अमेरिकेमध्ये, फेडरल ट्रेड कमिशनची वाटते लोकांना अमेरिकेमध्ये कंपन्यांना, तेवढी मात्र कॉम्पिटिशन कमिशनची का वाटत नसावी. वाटायला पाहिजे ना. EDपेक्षा आणि CBIपेक्षा ही मोठी पॉवरफुल एजन्सी आहे. करेक्ट. याला एन्फोर्समेंटचे सगळे पॉवर्स आहेत आणि रोजच्या जीवनाशी रोजच्या जीवनाशी सकाळी निगडीत आहे. उठल्यापासून ब्रश करून झोपेपर्यंत जेवढ्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांची निगडीत आणि तुम्ही 10-20 कोटी 50 कोटीचा घोटाळा असेल तर ED तुमच्यावर धाड टाकते, इन्कम टॅक्स तुमच्यावर येते. पण इथे हजारो कोटीचा घोटाळा होतो, हजारो कोटी लुटल्या जातात बाजारातून. त्याच्यावर तुमचं जर लक्ष नसेल, आणि मी हे फक्त राष्ट्रीय पातळीवर बोलतोय,
तर तुम्ही आता हे प्रादेशिक पातळीवर आला तर त्यांचं प्रादेशिक पातळीवर तुम्ही किती केसेस करू शकता. जसं आता आपल्याला आपल्या मित्रांनी अगोदरच्या त्यांची स्वतःची एक एक्सपिरियन्स सांगितला. अगदी छोट्याशा याच्यावर पण त्यांचा बिझनेसवर परिणाम झाला. म्हणजे कॉम्पिटिशन कमिशन किती महत्त्वाचं आहे त्यातून सिद्ध झालं. तर अशा रिजनल लेवलला सुद्धा त्यांचे कमिशन असणं गरजेचं आहे. पण आता नाही आहेत त्यांचे ते. त्यांचे 3 ऑफिसेस आहेत. एक आहे चेन्नईला, दिल्लीला. हां दिल्लीला तर मेन ऑफिस आहे. चेन्नई, कोलकाता आणि मुंबई 3 ठिकाणी ऑफिसेस आहेत. पण ते डॉर्मंट आहेत. बेसिकली तिथे काही होत नाही. तिथे फक्त बेसिक तुमचं कॅपॅसिटी बिल्डिंगचं किंवा तुमचं इन्फॉर्मेशन डिसेमिनेशनचं काम होतं. आणि राज्य सरकारच्या पातळीवरती काही त्याच्या काही उपशाखा काही नाहीये. नाही, काही स्वतःची राज्य सरकारांची यंत्रणा नाहीये. अजिबातच बरोबर. नाही, अजिबात नाही. असंच तसं ना? प्रोव्हिजन पण नाही आहे कॉम्पिटिशनमध्ये. कॉम्पिटिशन ॲक्टमध्ये राज्य सरकारांचा हा विषयच नाही आहे. त्यामुळे राज्य सरकारने दिलेच नाही. नाही, पण हे सेंट्रल लिस्टमध्ये आहे, हो, केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे, हे संयुक्त सूचीमध्ये. नाही नाही, हे केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषय ही आहे. वाईट गोष्ट आहे. हो, फॉर मी, जर राज्याच्या धोरणकर्त्यांनी हे बघितलं तर त्यांनी पहिल्यांदा हे केलं पाहिजे की अशा पद्धतीचं एक मेकॅनिझम राज्य सरकारच्या पातळीवरती आणलं पाहिजे. अनफॉर्च्युनेटली ग्राहक पंचायतीची जी काय, ग्राहक न्यायालयाची जी काय आज दुरावस्था झालेली आहे, माझे अनेक न्यायाधीश मित्र आहेत आणि ते अक्षरशः हतबल आहेत. कारण त्या ग्राहक संरक्षण कायद्याचं संरक्षण करण्यासाठीची यंत्रणाच नाही त्यांच्याकडे. 20-20 हजार केसेस एका कोर्टामध्ये पेंडिंग आहेत. 1.5-1.5, 2-2 वर्ष तुम्ही अपॉइंटमेंट देत नाही तिथे, ते सदस्य नियुक्त केले जात नाहीत. म्हणून मी म्हटलं की मी जरी खुल्या व्यवस्थेचा समर्थक असलो, भांडवलशाही व्यवस्थेतनं सर्वांना समान संधी मिळते असं जरी मला वाटत असलं, तरी एक वेगळ्या पद्धतीचं जे क्रोनी कॅपिटलिझम आणि त्याचं संरक्षण करणारी यंत्रणा तिथे काम करते, हे धोरणकर्त्यांनी लक्षात घ्यायला हवं की हे दूरगामी परिणाम करणार आहे. आता मी सरांकडनं ज्या अशा केसेस आहेत की ज्या तुम्हाला सांगता येऊ शकतात, ज्या पब्लिक फोरममध्ये आहेत, त्या जर तुम्ही सांगितलं एक 3 उदाहरणं, तर मग आणखी त्यात स्पष्टता येईल. आणि मला शेवटचा भाग तुम्हाला विचारायचा आहे की मी तुमच्याशी कसा अप्रोच झालो पाहिजे. पण आधी आपण 2-3 केसेस जर सांगितल्या जे तुमच्या 4 वर्षाच्या कारकिर्दीत तुम्हाला फार इंटरेस्टिंग वाटल्या. एक मी आता म्हणजे ते झालं नसल्यामुळे ती केस सांगत नाही मी. ओके. पण ते फिनटेकची केस होती, डिजिटल पेमेंटची केस होती. त्या केसमध्ये दोन्हीही प्लेयरचा मार्केट शेअर हा बऱ्यापैकी जास्त होता. म्हणजे 30% 40% म्हणजे 2 एकत्र आले असतं तर 80% शेअर झाला असता. आणि मर्जर ही अशी व्यवस्था आहे ज्याला आपण काय म्हणतो आपण त्याला एक्स अँटे, म्हणजे व्हायच्या अगोदर तिला कंट्रोल करू शकतो. एक्स अँटे प्रोव्हिजन आहे. आणि साधारणतः 2,000 कोटीचं टर्नओव्हर असलेल्या प्रत्येक कंपनीला 5% जास्त शेअर विकत घ्यायचे असते किंवा विकायचे असतील तर हे सगळ्याचं अप्रुव्हल कॉम्पिटिशन कमिशननं घ्यावं लागतं. किंवा तुम्हाला नवीन कंपनी विकत घ्यायची असेल दुसरी कुठली एखादी, किंवा 2 कंपन्यांना एकत्र यायचं असेल तर ह्याचं अप्रुव्हल घेणं अपेक्षित आहे. ते अप्रुव्हल काय घ्यायचं आहे, बेसिकली त्या अप्रुव्हलच्या वेळेला असेसमेंट नावाची गोष्ट असते की आम्ही बघतो की मार्केटमध्ये कोणत्या मार्केटमध्ये कुठलं किती शेअर आहे आणि त्याचा काय ग्राहकांवर परिणाम होणार आहे. आता याचे 2-3 उदाहरणं तुम्हाला देतो मी. जेव्हा आपण असं मर्जर करतो त्यावेळेला मात्र तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे की मार्केट नावाची जी संकल्पना आपल्याला सांगितली, जेव्हा आपण बाजार म्हणतो, मार्केट म्हणतो, त्यावेळेला आपल्याला फुटवेअरचं मार्केट दिसतं किंवा आपल्याला अगदी भाजी मार्केट दिसतं, मच्छी मार्केट दिसतं वगैरे, असे सगळे लोक एकत्र बसले असं वाटतं. पण ही डेफिनेशन कॉम्पिटिशन कमिशनला मान्य नाही आहे. कॉम्पिटिशन कमिशन नाहीच आहे. तुम्हाला 2 प्रकारचं मार्केट डिफाईन पहिले करावं लागतं. हे मग मर्जर असो का तुमचं किंवा अँटी कॉम्पिटिटिव्ह प्रॅक्टिसेस, कार्टेल आणि ॲब्यूज ऑफ डॉमिनन्स, हे जे डायमेन्शन आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एक म्हणजे प्रोडक्ट मार्केट डिफाईन करावं लागतं. तुमची घडी आणि माझी घडी हे दोन्ही हाताच्या घड्याळ आहेत, पण ह्या दोन्हीचं मार्केट वेगळं आहे. दे आर नॉट इन वन मार्केट. तुमचा मोबाईल आणि माझा मोबाईल एका मार्केटमध्ये नाही आहे. ॲपल आणि अँड्रॉइड हे एक मार्केट नाही आहे. सो तुम्हाला पहिले मार्केट आयडेंटिफाय करायचं, प्रोडक्ट मार्केट. त्या सेम प्रोडक्टमध्ये सुद्धा तुमच्या समजा तुम्ही कार मार्केट घेतलं तर तुमचं सेदान कारचं वेगळं मार्केट आहे, स्मॉल सेगमेंटमध्ये वेगळं मार्केट आहे, तुमच्या हाय रेंजच्या ज्या गाड्या आहेत, ज्या लक्झरी कार्स आहेत त्याचं वेगळं मार्केट आहे. तर हे मार्केट पहिले आयडेंटिफाय करायचं, प्रोडक्ट मार्केट. दुसरं मार्केट आयडेंटिफाय करायचं म्हणजे जिओग्राफिक मार्केट. कारण जिओग्राफिक मार्केट असल्याशिवाय तुम्हाला तो अब्यूज करतो आहे की नाही करत हे माहितीच नाही तुम्हाला. उदाहरणार्थ कुठेतरी एक सिमेंट कंपनी साऊथमध्ये सिमेंट प्रोड्यूस करते किंवा एखादी कंपनी ओरिसामध्ये स्टील प्रोड्यूस करते. आता ते ओरिसाचं स्टील किंवा साऊथमधलं सिमेंट हे दिल्लीला जायला त्याला ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे. त्यामुळे तो किती लांबपर्यंत जाऊ शकतो हे त्याच्या कॉस्टवर डिपेंड करते. कारण मार्केटमध्ये प्राईस आणि त्याची कॉस्ट ही मॅच झाली पाहिजे. त्याला जर दिल्लीला जायला 300 रुपये लागत असेल पर बॅग आणि दिल्लीत 350 रुपये भाव असेल तर तो जाणारच नाही आहे. बरोबर. तो कुठपर्यंत जाऊ शकतो याची पण एक लिमिट आम्हाला शोधावी लागते. आणि ते मार्केट मग आपल्याला भौगोलिक मार्केट आपल्याला डिफाईन करावं. त्या मार्केटच्या आतमध्ये किती प्लेयर आहेत आणि त्याचा किती शेअर आहे याच्यानंतर केस डिफाईन होते. ओके. उदाहरणार्थ अजून एक सांगतो. आम्ही एक मर्जर जे केलं ते अप्रूव्ह केलं आहे बेसिकली. त्यामध्ये सांगता येईल मला आता एअर इंडिया आणि विस्ताराचं मर्जर ज्या वेळेला झालं ते मर्जर आम्ही अप्रूव्ह केलं होतं.
असंच एक मर्जर अप्रूव्ह झालं, पण ते कंडिशनली अप्रूव्ह झालं, ते म्हणजे झी आणि सोनीचं. त्यातही मी इन्व्हॉल्व होतो. तर झी आणि सोनी जेव्हा एकत्र यायचो त्यावेळेला बरेचसे असे चॅनल्स होते जे प्रादेशिक चॅनल होते. जसं आपल्याकडे जी 24 तास जी 24 तास आहे, किंवा झीचा अजून एक एंटरटेनमेंट अल्फा होतं. अल्फा नाही आत्ताच रिसेंटली सिनेमा वगैरे काहीतरी आहे, किंवा बंगाली चॅनल्स होते की ज्याच्यामध्ये त्यांचा मार्केट शेअर खूप जास्त होता. आणि त्यामुळे असं जर मर्जर झालं असतं तर प्रादेशिक जे चॅनल्स आहेत त्याचं डॉमिनन्स वाढलं असतं. म्हणजे म्हणजे चॅनल्समध्ये सुद्धा डॉमिनन्स येऊ शकतो. हा सुद्धा कॉम्पिटिशनचा मुद्दा आहे, हा सुद्धा स्पर्धेचा मुद्दा आहे. हे लोकांना माहितीच नाही आहे की तुम्ही तुमच्या कुठला बॉक्स आपला असतो तो याचा सेटअप बॉक्समध्ये किती पैसे देत आहे हे तुमच्या त्या सप्लायरच्या डॉमिनन्सवर डिपेंड करतं आहे. तर तुमच्याकडे किती पैसे काढतो तुम्हाला माहिती नाही आहे, तो मार्केट डॉमिनेट करतो. तसं ही मर्जरची केस करत असताना एअर इंडिया विस्तारा बऱ्याच लोकांचा व्ह्यू आला की मार्केटमध्ये इंडिगो हा एकटाच प्लेअर, मोठा प्लेअर आहे, ज्याचा काही प्रमाणात 60, काहीमध्ये 40. तर ते सुद्धा मार्केट कसं डिफाईन होतं मी तुम्हाला सांगतो. तर त्यावेळेला मी हा स्टँड घेतला की एक जर प्लेअर मोठा असेल आणि त्याला कॉम्पीट करण्यासाठी जर छोटे छोटे प्लेअर असतील तर ते जास्त कॉम्पीट करू शकणार नाही. त्यामुळे एअर इंडिया आणि विस्तारा एकत्र आल्यानंतर मार्केटमधल्या स्पर्धेला फार फरक पडणार नाही, असा आमचा स्टँड होता. आता तो स्टँड जरी खरा असला आणि सैद्धांतिकदृष्ट्या बरोबर असला तरी हे मर्जर झाल्यानंतर एअरफेअर वाढले, हे पण एक सत्य आहे. मार्केटमध्ये एअरफेअर वाढले. आता एअरफेअर वाढण्याचे वेगवेगळे कारणं असू शकतात, पण एअरफेअर वाढला असेल, साधारण अशी थिअरी आहे की मार्केटमध्ये जितके जास्त प्लेअर असतील तितकं कोऑर्डिनेशन अशक्य होतं. म्हणजे कोणतरी आपल्यापैकी एकजण फुटेल, मार्केटला जाऊन सांगेल की हा इथे चोरी होत आहे म्हणून. पण जितके नंबर ऑफ प्लेअर कमी असतील तितकं कोऑर्डिनेशनची शक्यता जास्त आहे. आपण दोघंच मार्केटमध्ये, त्यामुळे आपण दोघं कोऑर्डिनेट केलं तर तिसरा कोणीच नाही आहे, आपल्या दोघांनाच माहिती आहे. तर अशा प्रकारे सुद्धा कोऑर्डिनेशनची एक थिअरी असते, पण तीसुद्धा आम्ही बाजूला ठेवून, कारण इंडिगो हा डॉमिनंट प्लेअर होता. मग ज्यावेळेला आम्ही ॲक्च्युअल इन्व्हेस्टिगेशन केलं त्यावेळेला लक्षात आलं की मार्केट तुम्ही जसं म्हटलात डोबळ मारणी 60% यांचा शेअर आहे किंवा 40% इतरांचा आहे, ते तसं नाही आहे. तुमचे रूट फायनल झाले, त्या रूटमधलं तुमचं डिस्ट्रीब्युशन बघायचं आहे. म्हणजे त्यांचे बिझी रूट कुठले होते, नॅशनल आणि इंटरनॅशनल दोन्ही बघितले. इंटरनॅशनलमध्ये जसं दिल्ली सिंगापूर आहे, मुंबई सिंगापूर आहे, गोवा मुंबई दुबई आहे, किंवा असे काही काही रूट्स आहेत, जसं दिल्ली मुंबई आहे, दिल्ली चेन्नई आहे, दिल्ली बँगलोर आहे, मुंबई बँगलोर आहे. असे काही काही महत्त्वाचे जे रूट्स आहेत ज्याच्यावरती जास्त रेव्हेन्यू जमा होतो, अशा ठिकाणचा जर शेअर बघितला तर काही काही ठिकाणी इंडिगो हा मोनोपॉलिस्ट आहे. म्हणजे तुम्ही मार्केट डिफाईन कसं करायचं याच्यावरून हा मुद्दा येतो. तर तुम्ही ओव्हरऑल तुमचे 40% किंवा 60% दिसून उपयोग नाही. त्या सेगमेंटमध्ये, त्या पर्टिक्युलर प्रीमियम सेगमेंटमध्ये तुम्ही किती आहात. फॉर एक्झाम्पल इंडिगोकडे हे आपलं नाहीच आहे, काय म्हणतो आपण त्याला, म्हणजे प्रीमियम क्लास असतो ज्याला आपण बिझनेस क्लास म्हणतो. बिझनेस क्लास नाहीच त्यांच्याकडे, बऱ्याचशा त्यांच्या फ्लाईट नॉर्मल इकॉनॉमीज आहेत किंवा प्रीमियम इकॉनॉमी जास्तीत जास्त आहे. पण हे एअर इंडियाकडे, विस्ताराकडे आहे. तर त्या मार्केटमध्ये ते मोनोपॉलिस्ट आहेत. म्हणजे एकाच विमानातलं 2 मार्केट आहे. मागे बसणारं वेगळं मार्केट, पुढं बसणारं वेगळं मार्केट. सो यू कॅन डॉमिनेट, यू कॅन चार्ज युअर प्राइसेस अकॉर्डिंगली. म्हणून तुम्हाला मार्केट हे जे काय जनरल पॅरलन्समध्ये जे मार्केट म्हणतो आपण, ते मार्केट नाही आहे, तसं मार्केट नसतं. सो दॅट इज हाऊ वी हॅव टू डिफाईन. आणि ही एवढं जर किचकट विषय असेल तर मग ह्याच्या किती शाखा असायला पाहिजे, किती तज्ज्ञ लोक तिथे असायला पाहिजे. करेक्ट, आय अग्री विथ यू. पण मग आता एक साधा प्रश्न मला पडतो की हे इतकं सेन्सिटिव्ह गोष्ट आहे, तर ह्या वेळेला एखादी केस हाताळत असताना काही दबाव आला, काही आमिष आले, असं होतं? म्हणजे आता त्याला किती एक्सप्लिसिटली बोलायला माहीत नाही, पण असं होतं दबाव येतोच. मी तर सांगेल की असं कोणतंही सरकार नाही, मग ते कोणत्याही सरकारचं असो, कुठल्याही विचारधारेचं असो, हॅव यू विटनेस सच इव्हेंट, आणि कुठलंही सरकार असो, कुठलंही विचारधारा असो आणि कुठलंही ऑफिस असो, तिथे दबाव येत नसेल असं नाही. मग ते CBI, ED, RBI, सेबी सगळंच. आणि मग आमिष त्याच्यात मग तुम्ही आता बरेच उदाहरण, एका निर्णयाने सगळं हजारो कोटीचा विषय असतो, आणि तशा प्रकारचं आमिष येत असावेत असं मला जाणवलं. राईट, हां, येत असावेत. कधी तुमच्याकडे कोणी अप्रोच झालं? माझ्याकडे अप्रोच व्हायचा प्रश्नच होता, कारण मी गेल्यानंतर अगदी वरपर्यंत माझी इमेज गेली की केस अलॉट करताना मात्र तुम्ही या व्यक्तीकडे देऊ नका. हां, म्हणजे अशा प्रकारचं होतं की अमुक केस इकडे गेले नको, अमुक तिकडे गेले नको. म्हणजे त्यांच्या लक्षात येतं की कोणत्या बॅकग्राऊंडमध्ये हा प्रोफेसर आहे, म्हणजे याचा माइंडसेट काय असणार आहे. राईट. पण एका गोष्टीचा मी उल्लेख केला आणि मग नंतर पुढच्या प्रश्नाकडे येतो की आता सणावाराला ज्या पद्धतीनं अचानक ह्या ट्रॅव्हलचे दर वाढतात,
तर हे एक प्रकारचं कार्टेल आहे. 100% याच्या विरोधामध्ये तुमच्याकडे केस approach होऊ शकते. होऊ शकते. उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला मी, ट्रक असोसिएशन्स आहेत, ट्रक असोसिएशनने सुद्धा अशा प्रकारचं निर्णय घेतले होते अँड दे वर चॅलेंज्ड. कॉम्पिटिशन कमिशनकडे सो मोठं केस करण्याचा पण अधिकार आहे. आहे बरं. म्हणजे तुम्ही जर कॉम्पिटिशन कमिशनला वाटलं की या मार्केटमध्ये गडबड होते, तर कॉम्पिटिशन कमिशन स्वतः ती केस सुरू करू शकतं. मी आता 10 गोष्टी सांगतो. हो. भाजीपालावाल्यांनी जर कार्टेल केलं, तुम्ही त्याच्या विरोधात जाऊ शकता. भाजीपाला काय होतंय, रिटेलर्सच्या विरोधात नाही जाऊ शकत, पण सप्लायरच्या विरोधात जाऊ शकतो. उदाहरणार्थ मार्केट मंडी ज्या आहेत, मंडीच्या लेवलवरती, बाजार समिती बाजार समित्यांच्या लेवलवरती 100% जाता येतं. म्हणजे बाजार समितीतले कांदा उत्पादक, बाजार समिती अगदी. उत्पादक नाही, विक्रेते, हो, ऍपल विक्रेते याच्या विरोधात जाऊ शकतो. केश जे मोठे प्लेयर आहेत, केश कर्तन करणाऱ्यांच्या विरोधात जाऊ शकतो. 100% जाऊ शकतो. लॉन्ड्रीवाल्यांच्या विरोधात जाऊ अगदी. शकतो. ते अगदी विस्तारा वगैरे पर्यंत त्यांच्यापर्यंत जाऊ शकतो. कोणत्याही मार्केटमध्ये जाऊ शकतो. याचं काही लिमिट दिलेलं नाही. महत्वाची बाब आहे आणि किती अज्ञान आहे आपलं की असं काहीतरी मेकॅनिझम आहे. पण आता प्रश्न तोच प्रेक्षकांना पडेल की हाऊ टू अप्रोच. एक उदाहरण देतो मी तुम्हाला अजून एक. कोविडच्या काळामध्ये ग्लव्स खरेदीचं प्रकरण होतं. केरळची केस आहे. केरळच्या एका अधिकाऱ्याने आम्हाला इंटिमेट केलं, IAS अधिकाऱ्याने, की अशा प्रकारचं बिडिंग झालं आणि आम्ही बिडर्स मागवले. साधारण तुम्हाला वाटतं 100-200 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट होता. तसा विचार केला तर एवढ्या देशात 100 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट म्हणजे फार मोठा नाही. पण त्याच्या ते लक्षात आलं की हे अँटी कॉम्पिटेटिव्ह आहे. ही रिग केली आहे बेसिकली. त्याला बिड रिगिंग म्हणतो आपण. तर बिड रिग केलेली आहे. आणि मग जेव्हा इन्व्हेस्टिगेशन झालं ॲक्च्युली, त्यावेळेला लक्षात आलं की त्यातले जे 5 बिडर होते, त्या 5ही बिडरमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर सेमच होते. काय कमाल आहे. सो म्हणजे उदाहरणार्थ की मीच ही कंपनी चालवतो, मीच ती कंपनी चालवतो, मीच ही कंपनी चालवतो, असं आपल्या देशात घडू शकतं. असं आपल्या देशात घडू शकतं. आणि हे घडलेली केस आहे. याच्यात काय असं फिक्टिशियस काही नाही आहे. मी काय असं काही इमॅजिनरी काही सांगत नाही. अजून एक म्हणजे हे पण पुढे काय झालं त्या केसमध्ये? तर त्याला फाईन लागला ना? ते त्याला फाईन लागला. ती केस पुढे कन्क्लूड झाली. आपल्याकडे साखर कारखानदारी ज्यावेळेला श्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळामध्ये विकायचं ठरवलं, त्यावेळेला मी फार क्युरियोसिटीने बघितलं की हे बिडर्स कोण आहे. एक्स कंपनी बारामतीची असेल तर XY कंपनी पण बारामतीचीच, झेड कंपनी पण बारामतीचीच, A कंपनी लातूरची असेल तर B कंपनी पण लातूरचीच, C कंपनी पण लातूरचीच. आणि मग साखर कारखानदारी आपापसात मिळून सगळ्यांनी वाटून विकत घेतली. आणि मग नंतर पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याची इन्व्हेस्टिगेशन झाली. लक्षात आलं की कवडीमोल दरानं 500 कोटी रुपये ज्या कारखान्याकडे संपत्ती होती, ती संपत्ती 20 कोटी, 3 कोटी, 4 कोटी रुपयाला विकली. 500 कोटी रुपयाची संपत्ती 20 कोटी, 30 कोटी रुपयाला विकली गेली. शेवटचा मुद्दा आहे हाऊ टू अप्रोच. आता त्याचे 2-3 त्याला आपण इन्फॉर्मेशन फायलिंग म्हणतो आपण त्याला. त्या जिथं केस फायलिंग आहे ती तुम्ही स्वतः पण फाईल करू शकता ऑनलाईन. आणि तुम्हाला माहिती जर असेल कसं फाईल करायचं, किंवा नॉर्मली वकिलाच्या थ्रू हे बनवून घेतात. 5,000 रुपये फी असती. 5,000 रुपये भरायचे आणि तुम्ही फायलिंग करायचं. फायलिंग केल्यानंतर ती केस अलॉट होते त्या डिव्हिजनला. त्याची शहानिशा केली जाते मार्केटमध्ये सगळं. आणि मग त्याच्यानंतर केस इन्व्हेस्टिगेशन होते. जर त्याच्यामध्ये काही सबस्टन्स प्रायमा फेसी म्हणतो आपण त्याला, प्रायमा फेसी जर काही दिसलं तर ती केस वर्ग होते DGकडे. डायरेक्टर जनरल ऑफ कॉम्पिटिशन जो आहे तो मग त्या केसला इन्व्हेस्टिगेशनसाठी टीम बनवतो. आणि मग ती अशी टीम जी असते, ही टीम मात्र त्या याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करायला त्याच्या रेड्स वगैरे होतात. म्हणजे मधल्या काळात तुम्ही बघितलं असेल की टायर कंपन्यांवरती रेड्स झाले CCIचे. एकाच वेळेला 10 ठिकाणी रेड्स करतात. किंवा स्टील कंपन्यांवरती रेड्स झाल्यात. तर ह्या रेड्स होतात. आणि ते याचाच प्रकार असतो. कोणतरी इन्फॉर्मंट असतो, तो इन्फॉर्मेशन देतो किंवा केस फाईल करतो किंवा इन्फॉर्मेशन फाईल करतो, किंवा कुठला एखादा संघटना तुमच्या विरोधात येते. म्हणजे जसं मी म्हटलं ट्रक संघटना आहे, की कुठली तर दुसरी ट्रकची संघटना आहे, ती तुमच्या विरोधात जाते. छोटी संघटना असते की असा निर्णय घेतला आणि तो आमच्या विरोधात जातो. थोडक्यात 5,000 रुपये खर्च करून तुम्ही कुणाच्या विरोधामध्ये जी लॉजिकली बरोबर केस आहे त्यांच्या दृष्टीनं अशी केस करू शकता. 100%. आणि ट्रस्टच्या लेवलवरती, सामाजिक संघटनांच्या लेवल 5-10 हजार रुपये खर्च काहीच नाही. तुम्ही वकील लावून जरी लाखभर रुपये लावलं, पण तुमच्या हजारो कोटीचा रेव्हेन्यू जर तुमचा हे होणार असेल आणि त्यात मार्केटमध्ये सिग्नल, माझं असं म्हणणं आहे की केस समजा तुमची बऱ्याचदा कन्क्लूड होत नाही, पण त्याचा एक सिग्नलिंग इफेक्ट असतो. तुझं मार्केटवरती इफेक्ट करतो लगेच. जसं यांनी सांगितलं, नुसतं CCIचं पत्र आलं तरी मार्केट एकदम करेक्शन होतं. सर थँक्यू सो मच सर. इतक्या महत्त्वाच्या बाबी तुम्ही महाराष्ट्राच्या ज्ञानात भर टाकली. आणि तुम्ही बघितलं असेल की सरांचा हेतू केवळ महाराष्ट्राला अवेअर करणं आहे, कुठल्या कंपनीची बदनामी करणं नाही. त्यांनी ज्या ज्या कंपनीची नावं घेतली ती त्या कंपनीची बदनामी करण्यासाठी नाही, किंवा त्या कंपनीच्या विरोधात काही आमच्या दोघांचा अजिबात अजेंडा नाही. पण तुमच्या एक लक्षात आलं का की उद्योगपतींची ज्या वेळेला आम्ही मालिका करतोय उद्योग व्यवसाय करणाऱ्या तरुणांची, तर त्यांना हे सगळे लिगल ऑप्शन पण अवेलेबल आहेत हेही सांगतो. समजा अनफेअर प्रॅक्टिस कुणी तर करताय, तुम्ही काहीतरी फार कष्टाने तुमचा व्यवसाय उभारला आहे आणि अशा वेळेला जो मोठा प्लेअर आहे तो तुम्हाला त्रास देतोय,
तर सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्याच्याकडे अप्रोच व्हा. मला आनंद आहे सर या निमित्ताने एका महत्त्वाच्या प्रकरणात. पण एक काम करूया आपण, या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला खात्री आहे की अनेक लोक त्यांचे मुद्दे टाकतील. एकदा आपण त्यांच्यावर लाईव्ह सेशन करूया. नक्की एक करूया. विशिष्ट वेळ आम्ही जरूर अनाऊन्स करू नक्की आणि करूया. त्यावेळेला 1 महिन्यानंतर करू, 15 दिवसानंतर करू, कारण मधल्या काळात मी बंगाल आणि त्या राज्यात पुन्हा परत जातोय. तर त्यावेळेला मात्र तुमच्या सगळ्या तुमचे प्रश्न स्पेसिफिक असतील तर आपण ते स्पेसिफिक उत्तर पण देऊ शकतो. इट वुड बी बेटर. सो थांबूया आपण इथे. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.